किडनी म्हणजे आपल्या शरीरातील फिल्टरिंग मशीन. पण जर ही मशीन बंद पडू लागली तर शरीर आपल्याला आधीच काही सिग्नल्स देतं. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास किडनी फेल होऊ शकते. तर अशी कोणती लक्षणे आहेत की जे सांगतात तुमची किडनी धोक्यात आहे? चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वात सुरुवातीला जाणून घेऊया किडनी म्हणजे काय. किडनी आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. ती रक्त शुद्ध करते, शरीरातील अपायकारक द्रव्य बाहेर टाकते आणि पाण्याचं प्रमाण नियंत्रित ठेवते. किडनीला धोका निर्माण झाला तर काही विशिष्ट लक्षणं दिसू लागतात. चला तर मग बघूया किडनी धोक्यात असल्याची प्रमुख लक्षणं. नंबर 1, लघवीत बदल. लघवी म्हणजे किडनीच्या कामाचा आरसाच. जर तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागत असेल किंवा तुमच्या लघवीच्या रंगामध्ये अचानक बदल झाले असतील तर ही किडनीच्या रोगाचे संकेत असू शकतात. नंबर 2, लघवी करताना त्रास. लघवी करताना जळजळ होणे किंवा लघवी खूप जोरात येणे आणि अशा कारणामुळे तुम्हाला पोटात व कमरेच्या बाजूला दुखून सौम्य ताप येत असेल तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन किडनीच्या तपासण्या करून घेणं खूप अत्यावश्यक असते. कारण यामुळे तुम्हाला मूत्रमार्गात संक्रमण होऊ शकते, ज्याला आपण युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असंही म्हणतो. नंबर 3, लघवीमध्ये रक्त येणे. लघवीमध्ये रक्त येणे हे एक असे लक्षण आहे ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, कारण ही तुमच्या किडनी व मूत्राशयाच्या बाबतीत धोक्याची घंटा असू शकते. नंबर 4, शरीरावर व डोळ्याखाली सूज येणे. सकाळी उठल्यावर डोळ्यांच्या भोवती सूज आहे का? पाय, टाचा किंवा हात फुगलेले वाटतात का? ही सूज शरीरातील साचलेलं पाणी दर्शवते, कारण किडनी पाणी योग्यरित्या बाहेर टाकू शकत नाही. त्यामुळे तुमच्या शरीरावर व डोळ्याखाली सूज येणे साहजिकच आहे. नंबर 5, खूप जास्त अशक्त वाटणे. जेव्हा तुमची किडनी योग्यरित्या काम करते तेव्हा ती एरिथ्रोपोएटिन नावाचे हार्मोन तयार करते, जे लाल रक्तपेशींना प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन वाहून नेण्याकरता मदत करते. जेव्हा तुमची किडनी योग्यरित्या काम करत नाही तेव्हा एरिथ्रोपोएटिनचे शरीरातील प्रमाण कमी होते, त्यामुळे तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवतो. नंबर 6, चक्कर येणे व स्मृतिभ्रंश. जेव्हा खराब किडनीमुळे आपल्याला खूप अशक्त वाटायला लागते तेव्हा मेंदूकडे जाणारे ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी होते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तुमचा मेंदू जलद गतीने काम करणे थांबवतो. यामुळे तुम्हाला चक्कर आल्यासारखे वाटते व कधी कधी स्मृतिभ्रंश सुद्धा होऊ शकतो. नंबर 7, त्वचा खाजयुक्त व कोरडी होणे. किडनीच्या खराबीमुळे तुमच्या शरीरात युरिया व इतर टॉक्झिन्स जमा होतात, जे की शरीराच्या बाहेर फेकले जाऊ शकत नाहीत. हे साचलेले टॉक्झिक पदार्थ त्वचेद्वारे बाहेर येऊ लागतात व यामुळे त्वचेवर खाज येते. काही वेळा अंगावर पुरळासारखे डाग देखील येऊ शकतात. नंबर 8, लघवीत फेस येणे. जेव्हा शरीरातील प्रोटीन लघवी वाटे बाहेर पडतात तेव्हा लघवीत फेस येतो. किडनी जर नीट फिल्टर करत नसेल तर प्रोटीन मूत्रामधून बाहेर टाकले जातात आणि त्यामुळे लघवी फेसाळ दिसते. नंबर 9, मुख दुर्गंधी. किडनीच्या अकार्यशीलपणामुळे रक्तातील युरिया वाढतो. या युरियामुळे अमोनिया गॅस तयार होतो व तो तोंडावाटे बाहेर येऊ लागतो. या कारणामुळे तोंडातून दुर्गंधी येते. नंबर 10, उलट्या होणे. किडनीच्या खराबीमुळे तुम्हाला नेहमी उलट्या होऊ शकतात. यामागचे कारण असे की तुमच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर फेकले जात नाहीत आणि या कारणामुळे तुम्हाला नेहमी उलट्या होऊ शकतात. नंबर 11, श्वास घेण्यास त्रास होणे. किडनीच्या व्यवस्थित काम न करण्यामुळे फुफ्फुसामध्ये पाणी साचू शकते, ज्यामुळे तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता पडते आणि हेच ते कारण ज्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेट द्या. वरील दिलेली लक्षणे ही इतर आजारांची सुद्धा असू शकतात, पण त्याआधी डॉक्टरांना भेट देणं हे अधिक गरजेचं आहे. ते तुमच्या किडनीला वाचू शकतात आणि तुम्हाला नवीन जीवन देऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत धन्यवाद.